शासनानं संडासची योजना जी आहे ती लागू केलेली आहे आणि संडासची योजना प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये घरोघरी झालेली आहे। त्या संडासचं अनुदान बी सुद्धा बऱ्याच लोकांना, लाखो लोकांना 12,000 रुपये मिळाले आहेत। शहराचे जास्त असतील, खेड्याचे कमी असतील, पण 12,000 रुपये बऱ्याच लोकांना मिळाले। ज्या अर्थी संडाससाठी 12,000 रुपये कबूल केले आणि संडास प्रत्येकासाठी लागू केली, त्याच अर्थी संडास भरल्याच्या नंतर ती उपसून कोण न्यायची हे पण सुद्धा शासनानं बघायला पाहिजे। आता तुम्ही म्हणाल शासनानं सगळंच बघायचं का? मग हे 12,000 रुपये जर शासनानं दिले तर संडास तर 12,000 रुपयात झालीच नाही, पण ती संडासचे टाकं जे भरलं त्यासाठी शासनाची मात्र एक गाडी पाहिजे की जेणेकरून आतलं पूर्ण मटेरियल ती गाडी ओढून येईल आणि लांब कुठंतरी नेऊन टाकेल। पण ती गाडी आता यायला लागल्या, खेडोपाडी गाड्या सुरू झाल्या, स्वतःच्या वैयक्तिक गाड्या चालू झाल्या आणि ती गाडी 4,500 ते 5,000 रुपये घेते। एक संडास ट्रक वाढायचं 4,500 ते 5,000 रुपये घेते। आता गावात टाक्या किती आहेत? म्हणजे गावात एखाद्या माणसानं ती टाकी जरी घेतली तर त्याचा 4,500 रुपये, 5,000 रुपये धंदा जर रोजचा जर चालायला लागला तर अशा किती टाक्या उपसा लागतात? खेडोपाडी किती टाक्या उपसा लागतात? आणि हे काम मात्र दुसऱ्या माणसाकडे दिलेलं आहे आणि दुसरे माणसं गोरगरिबाकडून 5,000 रुपये ते 4,000, 4,500 रुपये न्यायला लागलेत आणि टाकी उपसून यायला लागले। मग याच्यावर शासनाचं लक्ष नाही का? शासनाने याच्यासाठी काय केलं? मग आपण विचार करतो की टाकी भरल्याच्या नंतर काय करायचं, कोणाची वास येतो, पण ज्या अर्थी ती मशीन ती टाकी येते, शासनाची टाकी, ती टाकीमध्ये ती मटेरियल नेतंय वर ओढून तर त्याचा वास येत नाही आणि लांब नेऊन टाकलं जातंय। तर अशा मशिनरी मात्र शासनानं प्रत्येक गावला ग्रामपंचायतला एक द्यायला पाहिजे। प्रत्येक गावला ग्रामपंचायतला एक द्यायला पाहिजे किंवा ग्रामपंचायतला नाही दिली तालुक्याच्या ठिकाणी कमीत कमी 2-4 मशिनरी असल्या पाहिजेत। म्हणजे एक मशीन एका गावात रोज जाईल, 4 मशिनरी 4 गावात जातील, असं करून ते खेड्यातले जेवढे खेडे येतं, तालुक्यातले खेडे येतं ते पूर्ण आटोक्यामध्ये येईल, तालुका आटोक्यामध्ये येईल। अशा प्रकारचे 4 गाड्या शासनाने ठेवून संडास साफ करण्याच्या गाड्या ठेवल्या जर अतिशय चांगलं राहील। म्हणजे संडास जर कुठं लिकेज झाला, फुटला, टाकं फुटलं तर गावामध्ये दुर्गंधी पसरणार नाही, रोगराई वाढणार नाही, लेकरं बिमार पडणार नाही। यासाठी मात्र शासनानं या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजेत आणि तालुक्यात परत 4-5 टाक्या म्हणजे त्या मशिनरी त्याच्यावर टाकी असती ते त्या मशिनरी मात्र ह्या ठेवल्या पाहिजेत, जेणेकरून गोरगरिबाला अतिशय सोपं जाईल आणि सर्वांसाठी सोपं राहील। तुम्हाला याबद्दल काय वाटते मित्रो? असायला पाहिजेत का नसायला पाहिजेत? नसायला पाहिजेत तर मग स्वतः आपण उपसून टाकणार आहे का? तुम्हीच सांगा। स्वतः घाणी उपसून टाकणार आहे का? नाही। पण ती मशीन, टाकीवाली मशीन, टँकरवाल्या मशीन असतं ते, त्याच्यात टाकी असते मोठी बसलेली, ती मशीन असायला पाहिजे की नाही असेल ही कमेंट करून कळवा। आणि व्हिडिओ कसा जर वाटलं तुम्हाला चांगला वाटला असेल तर शेअर मात्र नक्की करा, सबस्क्राईब करा। आणि मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगतो की तुमच्या ग्रुपवर, तुमच्या मोबाईलच्या ग्रुपवर एखादा 2 ग्रुप असतो तर त्याला पण सुद्धा शेअर करा,